गीता अध्याय 1 अर्जुन विषादयोग. रामपाल महाराजांच्या प्रवचनांनुसार विवेचन. मुख्य घडामोडी. 1. युद्धभूमी कुरुक्षेत्र. 2. पक्ष पांडव विरुद्ध कौरव. 3. सेनापती दुर्योधन, भीष्म, अर्जुन इत्यादी. 4. अर्जुनाचा मानसिक द्वंद्व. मुख्य गोषवारा. 1. धृतराष्ट्राचा प्रश्न. श्लोक 1.1. कुरुक्षेत्रात माझी मुले आणि पांडव काय करत आहेत. रामपाल महाराज म्हणतात, धृतराष्ट्र अंध आहे. इथे अंध म्हणजे लोभ, मोह, सत्ता, अज्ञान यामध्ये अंध. त्याच्या मनात पक्षपात आहे. त्याला फक्त आपली मुले हवीत, धर्म नव्हे. 2. दुर्योधन भीष्मकडे तक्रार करतो. श्लोक 2-11. पांडवांची सेना मोठी आहे आणि त्यांचं नेतृत्व भीम, अर्जुन सारखे वीर करत आहेत. आपली सेना भीष्म, कर्ण, कृपाचार्य, द्रोणाचार्य यांच्यावर आहे. रामपाल महाराजांचं स्पष्टीकरण. 1. दुर्योधनाला सत्ता हवी आहे. 2. भीष्म, द्रोणाचार्य हे धर्माचे रक्षक असूनही अयोग्य पक्षात उभे आहेत. 3. हीच आजच्या समाजाची स्थिती. ज्ञानी पण सत्याचे समर्थन करत नाहीत. 3. अर्जुनाचं मानसिक द्वंद्व सुरू. श्लोक 28-47. अर्जुन म्हणतो, हे युद्ध नको. हे आप्त, गुरुजन, बंधू आहेत. युद्ध करून मी राज्य मिळवलं तरी काय उपयोग. पाप लागेल, कुलनाश होईल. तो धनुष्य खाली ठेवतो. रामपाल महाराज यांचं विवेचन. 1. अर्जुनाला हिंसेचं पाप जाणवतं. 2. तो युद्ध नको म्हणतो कारण त्याचा अंतरात्मा हिंसा नको असं सांगत आहे. 3. हेच खरं धर्मबुद्धीचं लक्षण आहे. पण त्यावेळी अर्जुनाजवळ पूर्ण ज्ञान नव्हतं. रामपाल महाराज यांचं एकूण म्हणणं. पहिला अध्याय म्हणजे धार्मिक द्वंद्व. अर्जुन योग्य विचार करत होता पापाचं युद्ध टाळण्याचा. पण पुढे कृष्ण त्याला युद्धासाठी उद्युक्त करतो. गीतेच्या पुढील अध्यायांमध्ये पण मोक्ष किंवा परमात्मा कोण हे सांगत नाही. शेवटचा निष्कर्ष रामपाल महाराज सांगतात. पहिला अध्याय म्हणजे आत्म्याचा आवाज. हिंसा नको, पाप नको. अर्जुन त्यावेळी सच्च्या धर्माच्या जवळ होता. पुढे अर्धवट ज्ञानामुळे तो युद्ध करतो पण मोक्ष मिळाला नाही. गीता अध्याय 2 सांख्य योग. रामपाल महाराज यांच्या प्रवचनांनुसार. मुख्य घटना. 1. अर्जुन युद्ध करण्यास नकार देतो. 2. श्रीकृष्ण त्याला उपदेश देतो. आत्मा अमर आहे, धर्मासाठी युद्ध कर असे सांगितले जाते. मुख्य श्लोक व त्याचे अर्थ. रामपाल महाराजांच्या अनुसार. 1. अर्जुन युद्ध नाकारतो. श्लोक 2.6 ते 2.9. कर्ण धर्मसम्मूढ चेता. रामपाल महाराजांचं विवेचन. अर्जुन संभ्रमात आहे. काय योग्य काय अयोग्य कळत नाही. तो म्हणतो, या युद्धात गुरु, भाऊ, आप्त यांना मारून मिळणारे राज्य मला नको. अर्जुनाचा अंतरात्मा अजूनही पाप करायला तयार नाही. 2. आत्मा अमर आहे. श्लोक 2.20. न जायते म्रियते वा कदाचित. आत्मा न जन्मतो, न मरतो. रामपाल महाराज यांचे विवेचन. कृष्ण आत्म्याचं शाश्वतत्व सांगतो. पण आत्मा जर अमर असेल तर शरीराचा नाश का करायचा. आत्म्याचा धर्म हे हिंसा नव्हे. म्हणून आत्म्याचं अमरत्व सांगून युद्धाची परवानगी देणं हे विरोधाभासी आहे. 3. धर्मासाठी युद्ध करा. श्लोक 2.31-33. स्वधर्म अपि चावेक्ष्य. रामपाल महाराज यांचे म्हणणे. कृष्ण अर्जुनाला म्हणतो, हे युद्ध तुझा धर्म आहे. पण गुरु, पितामह, आप्त यांना मारून धर्म होतो का. हे युद्ध धर्म नाही, तर स्वार्थ, सत्ता आणि अज्ञान यांचं युद्ध आहे. 4. स्वर्ग मिळेल म्हणतो. श्लोक 2.37. मरेल तर स्वर्ग, जिंकलास तर पृथ्वी. रामपाल महाराज यांचे स्पष्ट शब्द. कृष्ण मोक्ष देण्याचं वचन देत नाही, फक्त स्वर्ग. पण स्वर्ग सुद्धा स्थायी नाही, तिथून परत जन्म घ्यावा लागतो. गीता 9.21. मुख्य निष्कर्ष. रामपाल महाराज यांचं ज्ञान. 1. दुसरा अध्याय अर्जुनाचं मन बदलतो पण पूर्ण ज्ञानावर आधारित नाही. 2. श्रीकृष्ण मोक्षाचं वचन देत नाही, फक्त युद्धाच्या समर्थनासाठी तत्वज्ञान देतो. 3. पूर्ण मोक्षासाठी सतनाम व सच्चा संत आवश्यक आहे, जे फक्त कबीर साहेबांनी दिलं. 4. अर्जुनाचं मन आधी शांत होतं, हिंसा नको म्हणत होता, तेच खरं धार्मिक होतं. 5. युद्ध करून अर्जुनाने पापच केलं, मोक्ष नाही मिळवला. गीता अध्याय 3 कर्मयोग. कर्माचं तत्वज्ञान. रामपाल महाराज यांच्या अनुसार विश्लेषण. मुख्य विषय. अर्जुन विचारतो, ज्ञान श्रेष्ठ की कर्म. श्रीकृष्ण उत्तर देतो, कर्म करत रहा, कर्म न करता चालत नाही.
परंतु मोक्ष कसा मिळेल याचं स्पष्ट उत्तर अजूनही दिलं जात नाही. 1. अर्जुनाचा प्रश्न श्लोक 3.1-2. हे कृष्णा, तू जर ज्ञान श्रेष्ठ म्हणतोस तर मग मला हे हिंसक कर्म युद्ध करायला का सांगतोस? रामपाल महाराज सांगतात, अर्जुन अचूक प्रश्न करतो आहे. कृष्णाने आधी आत्मज्ञान दिलं आणि आता युद्ध करायला सांगतो, हे विरोधाभास आहे. म्हणून हे ज्ञान संपूर्ण नाही. 2. श्रीकृष्ण म्हणतो कर्म सोडू नकोस श्लोक 3.5. एकही क्षण मनुष्य कर्माशिवाय राहू शकत नाही. रामपाल महाराज सांगतात, कर्म तर करावंच लागतं, पण ते सच्चे मार्गदर्शनाने व्हायला हवं. हिंसक कर्म म्हणजे पाप, हे मोक्षाचा मार्ग नाही. 3. श्रीकृष्ण म्हणतो मीही कर्म करतो श्लोक 3.22-24. जर मी कर्म सोडलं तर लोकही कर्म सोडतील, म्हणून मी कर्म करतो. रामपाल महाराज यांचं स्पष्टीकरण, जर कृष्ण स्वतः कर्म बंधनात असेल तर तो परमात्मा नाही, कारण पूर्ण परमात्मा कर्मबंधनमुक्त असतो. म्हणून अर्जुनाला मोक्ष देऊ शकत नाही. 4. कर्म करताना इंद्रिय वश करा श्लोक 3.41-43. काम, क्रोध, मोह यांचा नाश कर, हे आत्म्याचे शत्रू आहेत. रामपाल महाराज यांचं विवेचन, हे उपदेश योग्य आहेत. पण काम, क्रोध यांवर विजय मिळवण्यासाठी परमेश्वराचं सत्सनाम हवं. आणि ते सतनाम फक्त पूर्ण सतगुरूच देऊ शकतो. रामपाल महाराजांचा निष्कर्ष चॅप्टर 3 वर. 1. या अध्यायातही मोक्षाचा स्पष्ट मार्ग दिला नाही. 2. कृष्ण युद्धासाठी प्रेरणा देतो, हे धर्म नाही. 3. मोक्षासाठी आवश्यक आहे. भगवद्गीता अध्याय 4 ज्ञान कर्म संन्यास योग. 43 श्लोक रामपाल महाराजांच्या अर्थानुसार. मुख्य मुद्दे. श्रीकृष्ण म्हणतो मी हे ज्ञान पूर्वी सूर्याला दिलं होतं. अर्जुन विचारतो तू तर आता जन्मलास, मग सूर्याला ज्ञान कधी दिलंस? श्रीकृष्ण उत्तर देतो माझे अनेक जन्म झाले आहेत. त्यामुळे स्पष्ट होते की श्रीकृष्ण परमात्मा नाही. पूर्ण परमात्मा अजन्म असतो, म्हणजेच कबीर साहेब. श्लोक 1-4 ज्ञानाची सुरुवात कुठून झाली? श्रीकृष्ण म्हणतो हे ज्ञान मी सूर्याला विवस्वांत दिलं, तो मनुला, मनुने इक्ष्वाकुला दिलं. अर्जुन विचारतो श्लोक 4 तुझा जन्म अलीकडचा आणि सूर्याचा फार जुना, मग तू त्याला ज्ञान कसं दिलं? स्पष्टीकरण. श्रीकृष्ण जर परमात्मा असता तर अर्जुनला शंका आली नसती. श्लोक 5 श्रीकृष्ण मान्य करतो माझे आणि तुझे अनेक जन्म झाले. माझे मला आठवतात, तुला नाही. स्पष्टीकरण. जो अनेक जन्म घेतो तो परमात्मा नाही. परमेश्वर एकच जन्मरहित अजन्म असतो. श्लोक 6-8 धर्म स्थापनेसाठी जन्म घेतो. मी अजन्म असूनही मायाद्वारे जन्म घेतो. धर्म रक्षणासाठी आणि दुष्टांचा नाश करण्यासाठी येतो. स्पष्टीकरण रामपाल महाराज. हे विधान श्रीकृष्णला अपूर्ण देव ठरवतं. पूर्ण परमात्मा कधीही जन्म घेत नाही. तो फक्त वाणी आणि हुकुमाने कार्य करतो. श्लोक 9 माझं दिव्य जन्म व कर्म जो जाणतो, जो माझा दिव्य जन्म आणि कर्म समजतो, तो मृत्यूनंतर मला प्राप्त होतो. स्पष्टीकरण. श्रीकृष्ण म्हणतो माझं जन्म घेणं दिव्य आहे, पण पूर्ण परमेश्वर जन्म घेत नाही. त्यामुळे मला प्राप्त होणं म्हणजे अपूर्ण देवाला प्राप्ती, पूर्ण मोक्ष नव्हे. श्लोक 13 4 वर्णांची रचना मी केली. गुण व कर्मांनुसार 4 वर्ण मी निर्माण केले. स्पष्टीकरण. परमेश्वर वर्णव्यवस्था निर्माण करत नाही, तो सर्वांना समदृष्टीने पाहतो. श्लोक 33 ज्ञानयज्ञ श्रेष्ठ आहे. सर्व कर्मांपेक्षा ज्ञानयज्ञ श्रेष्ठ आहे. स्पष्टीकरण रामपाल महाराज. ज्ञानयज्ञ म्हणजे सतगुरूकडून सत्यज्ञान घेऊन सतनाम साधना करणे. हेच मोक्षाचा मार्ग आहे. श्लोक 34 गुरुकडून ज्ञान घ्या. ज्ञान जाणण्यासाठी विनयपूर्वक गुरुकडे जा. त्यांच्याकडून सत्य ऐका. स्पष्टीकरण. खरा तत्वदर्शी सतगुरू आवश्यक आहे, जो तुला पूर्ण परमात्मा आणि सतनाम शिकवेल. श्लोक 36 सर्व पाप ज्ञानाने जळून जातात. तू जर पापी असलास तरी ज्ञानाने तू मुक्त होऊ शकतोस. रामपाल महाराज म्हणतात हे सतनामाचे ज्ञान जो आत्म्याची मुक्ती करतो. श्लोक 42 अज्ञानरूपी शस्त्र नष्ट करा. ज्ञानाच्या तलवारीने अज्ञान नष्ट कर, म्हणजेच तत्वज्ञानाने अंधश्रद्धा तोडा. रामपाल महाराजांचा अध्याय 4 वर निष्कर्ष. मुद्दा. स्पष्टीकरण. श्रीकृष्ण परमात्मा नाही, कारण त्याने स्वतःच मान्य केलं की अनेक जन्म घेतले. मोक्षाचा मार्ग.
सतगुरूकडून मिळणारं ज्ञान आणि सतनाम साधना. पूर्ण परमात्मा, अजन्म अविनाशी तोच कबीर साहेब. ज्ञानयज्ञ सर्वात श्रेष्ठ आहे हेच तत्वज्ञान. अध्याय 5 संन्यास योग मोक्षाचा मार्ग. 29 श्लोक ज्ञान, संन्यास व मोक्ष यावर स्पष्टीकरण. मुख्य प्रश्न. मोक्षासाठी काय करावं? केवळ कर्म करावं का की संन्यास घ्यावा? अर्जुन याबद्दल संभ्रमात आहे. श्लोक 5.1 अर्जुन विचारतो, हे श्रीकृष्णा, तू मला कधी कर्मत्याग संन्यास सांगतोस, तर कधी निष्काम कर्मयोग? यापैकी नक्की श्रेष्ठ काय आहे? श्लोक 5.2 श्रीकृष्ण उत्तर देतो, कर्मत्याग संन्यास आणि निष्काम कर्म दोन्ही मुक्ती देऊ शकतात. पण कर्म न त्यागता अर्थात कर्तव्य करत राहून योगी होणं अधिक श्रेष्ठ आहे. रामपाल महाराज स्पष्टीकरण. घर, संसार, जबाबदाऱ्या सोडून पळून जाणं हे खरं संन्यास नाही. घरात राहूनही साधना करणं हेच श्रेष्ठ आहे. श्लोक 5.4 अज्ञानी म्हणतात की संन्यास आणि योग वेगळे आहेत. पण खरा ज्ञानी जाणतो की दोन्हीच एकाच मोक्षमार्गाचे टप्पे आहेत. श्लोक 5.6 संन्यासाने एकट्याने मुक्ती होत नाही. केवळ संन्यास घेतल्याने मुक्ती मिळत नाही. तो योगयुक्त असला पाहिजे. स्पष्टीकरण. म्हणजेच तत्वज्ञान आणि योग्य साधना सतनाम मिळाल्याशिवाय मुक्ती शक्य नाही. श्लोक 5.10 कर्म करत असूनही जो स्वतःला कर्मात गुंतवत नाही, तो पवित्र राहतो, त्याचं पाप लागत नाही. स्पष्टीकरण. तो सतगुरूकडून ज्ञान व मंत्र घेऊन कर्म करतो, म्हणून संसारात राहूनही कर्मबंधनात अडकत नाही. श्लोक 5.17 तत्वज्ञानी पुरुष पूर्ण परमेश्वरात मन लावतो. अशा व्यक्तीला सर्व कर्मातून मुक्ती मिळते. स्पष्टीकरण. पूर्ण परमेश्वर म्हणजे तोच जो अजन्म आहे कबीर साहेब. जो त्याच्यात मन लावतो तो कर्मबंधनातून सुटतो. श्लोक 5.18 ज्ञानी माणूस सर्वांमध्ये परमात्मा पाहतो. ब्राह्मण, गाढव, कुत्रा सर्वात एकच आत्मा आहे असं तो जाणतो. श्लोक 5.24 ते 26 जो आत्म्याने समाधानी आहे तो मुक्त आहे आणि त्याला परमात्मा प्राप्त होतो. त्याला दुःख सुख स्पर्श करत नाहीत. रामपाल महाराज स्पष्टीकरण. जे लोक तत्वदर्शी संतांकडून ज्ञान घेऊन सतनाम साधना करतात तेच खरे संन्यासी, तेच मुक्त होतात. श्लोक 5.29 अंतिम निर्णय. मी परमेश्वर सर्व यज्ञांचा आणि तपांचा भोक्ता आहे आणि सर्व लोकांचा मित्र आहे. हे जाणणारा शांत होतो आणि मुक्त होतो. स्पष्टीकरण. रामपाल महाराज. श्रीकृष्ण इथेही दुसऱ्या परमेश्वराची ओळख देतो, जो सर्व यज्ञांचा भोक्ता, सर्वांचा परममित्र आहे. तो श्रीकृष्ण नव्हे, तो पूर्ण परमात्मा कबीर साहेब आहेत. अध्याय 5 रामपाल महाराजांचा निष्कर्ष. मुद्दा. अर्थ. संन्यास म्हणजे घर सोडणं नाही, तर तत्वज्ञान घेऊन योग्य साधना करणं. कर्म करताना तटस्थ राहणं म्हणजे कर्मबंधन न लागणं. पूर्ण परमात्मा कोण? जो सर्वांचा यजमान आहे कबीर साहेब. मोक्ष कोण देतो? तत्वज्ञान अधिक सतनाम साधना बरोबर मुक्ती. कबीर साहेब म्हणतात, घर में रह के साधना कर, नहीं तो मन भरमाए, संन्यासी बन के भी कोई मुक्त न हो पाए. भगवद्गीता अध्याय 6 ध्यान योग. संत रामपाल महाराजांच्या प्रवचनानुसार स्पष्ट आणि सोप्या भाषेत अर्थासह. अध्याय 6 ध्यान योग. योग मार्ग. 47 श्लोक ध्यान, साधना आणि पूर्ण मोक्ष यावर आधारित. मुख्य प्रश्न. ध्यान म्हणजे काय? योगी कोणाला म्हणावं? मोक्ष कशाने मिळतो? श्लोक 6.1 खरा संन्यासी कोण? जो कर्तव्य कर्म न सोडता करत राहतो त्याला संन्यासी व योगी म्हणतात. केवळ अग्नी न पेटवणं किंवा कर्मत्याग केल्याने कोणी संन्यासी होत नाही. स्पष्टीकरण. रामपाल महाराज. केवळ भगवे कपडे घालून घर सोडून कोणी संन्यासी होत नाही. जो सतगुरूकडून ज्ञान घेऊन साधना करतो तोच खरा योगी. श्लोक 6.3 जो कर्माच्या फळाची अपेक्षा करत नाही तो खरा योगी आहे. श्लोक 6.5 आत्म्याने स्वतःचे उद्धार करावे. आपण आपल्याच आत्म्याचा उद्धार करा. कोणताही दुसरा आपला शत्रू किंवा मित्र नाही. स्पष्टीकरण. योग्य गुरुकडून सतनाम साधना करूनच आत्म्याचा उद्धार होतो. श्लोक 6.10 एकांतात राहून संयमी होऊन ध्यान करावं. पण केवळ ध्यानाने काही साध्य होत नाही, तत्वज्ञान हवं.
श्लोक 6.15 मन इंद्रिये संयमित करून परमात्म्यात लीन होणे. असं केले तर योगी पुण्य पावतो. श्लोक 6.18 ध्यान म्हणजे मनाला परमात्म्यात स्थिर करणे. पण कोणत्या परमात्म्यात? रामपाल महाराज सांगतात, जो जन्म मरणात येत नाही तोच पूर्ण परमात्मा कबीर साहेब. श्लोक 6.30 जो मला सर्वत्र पाहतो आणि सर्वत्र मलाच पाहतो, तो माझ्यात आहे, मी त्याच्यात आहे. श्लोक 6.37 जर ध्यान करत करत योगभ्रष्ट झाला तर? अर्जुन विचारतो. जो साधना करत करत मध्येच सोडतो, त्याचं काय होतं? तो अधपतन पावतो का? श्लोक 6.41 ते 42 योगभ्रष्ट पुनर्जन्म घेतो. तो स्वर्गात जाऊन पुन्हा पुण्यकर्माने भरलेल्या घरात जन्म घेतो. रामपाल महाराज स्पष्टीकरण. जर पूर्ण ज्ञान नसेल तर मरणानंतरही पुन्हा जन्म घ्यावा लागतो, मोक्ष होत नाही. म्हणूनच तत्वदर्शी सतगुरु अत्यावश्यक आहे. श्लोक 6.46 योगी श्रेष्ठ आहे. तपस्व्यांपेक्षा, ज्ञानींपेक्षा आणि कर्मकांड करणाऱ्यांपेक्षा योगी श्रेष्ठ आहे. श्लोक 6.47 सर्व योग्यांमध्ये जो मन लावतो माझ्यात, तो श्रेष्ठ योगी आहे. पण माझ्यात म्हणजे पूर्ण परमात्म्यात नाही. श्रीकृष्ण स्वतःला सर्वोच्च म्हणत नाही. पूर्ण परमात्मा वेगळा आहे कबीर साहेब. अध्याय 6 निष्कर्ष रामपाल महाराजांच्या भाषेत. मुद्दा. अर्थ. खरा योगी जो तत्वज्ञान घेऊन सतनाम साधना करतो. ध्यान. पूर्ण परमेश्वरावर केंद्रित मन स्थिती. योगभ्रष्ट. सतज्ञानाशिवाय मृत्यूनंतरही मोक्ष मिळत नाही. पूर्ण मोक्ष केवळ तत्वदर्शी संताच्या मार्गदर्शनानेच शक्य. कबीर वाणी. जो ध्यान करे निर्गुण का, वो हई मन का धोखा. सगुण साहिब तत्वज्ञान दे, तो भाग्य उदय हो ऐसा लेखा. तुला अध्याय 7 पाहायचा आहे का यशराज? किंवा तुला अध्याय 6 मधील एखादा श्लोक अजून स्पष्ट करून हवा आहे का? उत्तर दे, मी लगेच पुढे सांगतो. भगवद्गीता अध्याय 7 ज्ञान आणि विज्ञान योग. श्रीकृष्णाचे उपदेश संत रामपाल महाराजांच्या भाषेनुसार स्पष्टीकरण. अध्यायाचा उद्देश. पूर्ण परमात्म्याचं खरं ज्ञान, त्याचं अनुभवसिद्ध सत्य विज्ञान आणि भक्ती करतानाचे अडथळे समजावून सांगणे. श्लोक 7.1 श्रीकृष्ण सांगतो, हे अर्जुना, तू जर माझ्या उपासनेत एकचित्त झाला तर तू मला पूर्णपणे जाणून घेशील. रामपाल महाराज स्पष्टीकरण. इथे मला म्हणजे मी जो परमेश्वर नाही. मी फक्त माध्यम आहे तुला त्या पूर्ण परमात्म्यापर्यंत घेऊन जाण्यासाठी. तत्वदर्शी संताकडून शरण येणं आवश्यक. श्लोक 7.4 प्रकारची माझी खालची प्रकृती आहे. पृथ्वी, जल, अग्नी, वायू, आकाश, मन, बुद्धी आणि अहंकार. ही सगळी माया म्हणजे नश्वर जग आहे. श्लोक 7.5 ही सजीव प्रकृती म्हणजे आत्मा आहे, जो या मायेला भौतिक जगाला चालवतो. श्लोक 7.7 माझ्याहून श्रेष्ठ दुसरा कोणी नाही. पण श्रीकृष्ण हे स्वतः परमेश्वर नाहीत. ते म्हणतात की सर्व वस्तू माझ्यात गुंफलेल्या आहेत. पण श्लोक 15 आणि 18 मध्ये सांगतात की त्यांच्याही वर तो एक परमेश्वर आहे. श्लोक 7.12 सर्व गुण, सत्व, रज, तम माझ्यापासून उत्पन्न झाले आहेत, पण मी त्यामध्ये नाही. स्पष्टीकरण. हे सगळं ब्रह्मा, विष्णू, महेश यांच्या कार्याशी संबंधित आहे. पण श्रीकृष्ण त्यांच्यावरही एक श्रेष्ठ परमेश्वर आहे असं सांगतात. श्लोक 7.14 माया फार कठीण आहे पार करायला, परंतु जो माझ्या शरणात येतो तोच पार होतो. संत रामपाल महाराज स्पष्टीकरण. शरण म्हणजे सतनाम व तत्वज्ञान घेणं. पूर्ण परमेश्वराची साधना केल्याशिवाय माया पार होत नाही. श्लोक 7.15 4 प्रकारचे लोक मला भजत नाहीत. 1. मूर्ख. 2. नीच प्रवृत्तीचे. 3. तर्क करणारे. 4. मायेला अर्पण झालेले. हे सर्व पूर्ण ज्ञानाभावी माझी अर्धवट भक्ती करतात. श्लोक 7.16 4 प्रकारचे लोक माझी भक्ती करतात. 1. दुःखी. 2. काही मिळवायचं असलेले. 3. जिज्ञासू, सत्य जाणू इच्छिणारे. 4. ज्ञानी. श्लोक 7.18 ज्ञानी श्रेष्ठ आहे, पण त्याही पलीकडे एक सर्वोच्च परमेश्वर आहे. श्रीकृष्ण इथे स्पष्ट करतात की ते सर्वोच्च नाहीत. रामपाल महाराज सांगतात तो परमेश्वर म्हणजे कबीर साहेब.
श्लोक 7.20 ते 23 जे लोक इतर देवतांची पूजा करतात त्यांना मिळणारं फळ अस्थायी आहे आणि ते मला श्रीकृष्णालाही मिळत नाहीत. स्पष्टीकरण. कोणत्याही त्रिदेव ब्रह्मा, विष्णू, महेश किंवा इतर देवतांच्या पूजा केल्याने मोक्ष मिळत नाही, केवळ तात्पुरते लाभ मिळतात. श्लोक 7.25 मी सर्वांपासून लपलेलो आहे मायायोगाने, म्हणून अज्ञानी लोक मला पूर्ण परमेश्वर समजतात. श्लोक 7.26 मी भूतकाळ, वर्तमान आणि भविष्य जाणतो, पण मला कोणी सहज ओळखू शकत नाही. सतगुरूच त्या पूर्ण परमेश्वराचं संपूर्ण तत्वज्ञान सांगतो. रामपाल महाराजांचा निष्कर्ष. अध्याय 7. मुद्दा. अर्थ. पूर्ण ज्ञान म्हणजे तत्वज्ञान अधिक विज्ञान. दोन्ही हवेच, अंधश्रद्धा चालत नाही. सर्व देवतांच्या पलीकडे एक परमेश्वर आहे, जो अजन्मा, अविनाशी, सगुण आहे. कबीर परमेश्वर. मोक्ष केवळ त्याच्याच भजनाने आणि तत्वदर्शी संताकडून मिळालेल्या सतनाम साधनेने. कबीर वाणी. 3 देव माया में फसे, कबीर निकाले सत्य बताके, कोई विरला संत मिला जो परमेश्वर ताकले जाए झटके. तुला आता अध्याय 8 पाहायचा आहे का? किंवा या अध्यायातील एखादा श्लोक अधिक स्पष्ट हवा आहे का? भगवद्गीता अध्याय 8. अक्षर ब्रह्मयोग. पूर्ण मोक्ष व परमेश्वरावर आधारित ज्ञान. रामपाल महाराजांच्या प्रवचनानुसार स्पष्ट अर्थ. मुख्य विषय. मृत्यूनंतर काय होते? परमगती, मोक्ष कोण देतो? 3 ब्रह्म कोणते? पूर्ण परमेश्वर कोण आहे? श्लोक 8.3 ब्रह्म म्हणजे कोण? अक्षर म्हणजे ब्रह्म. स्वधर्म म्हणजे स्वतःची शाश्वत प्रकृती. स्पष्टीकरण. श्रीकृष्ण म्हणतात की ब्रह्म म्हणजे अक्षर, परंतु हा संपूर्ण परमेश्वर नाही. अक्षर ब्रह्म आणि परब्रह्म यामध्ये फरक आहे. परब्रह्म म्हणजे परम अक्षर ब्रह्म. कबीर साहेब. श्लोक 8.5 जो मृत्यूसमयी माझा विचार करतो, तो मला प्राप्त होतो. स्पष्टीकरण. रामपाल महाराज. श्रीकृष्ण म्हणतात मला प्राप्त होतो, पण ते स्पष्ट करतात की मी सर्वश्रेष्ठ नाही. श्लोक 8.16 व 8.20 ते 8.22. त्यामुळे मृत्यूपूर्वी पूर्ण परमेश्वराचं ध्यान हवं. श्लोक 8.16 ब्रह्मलोकासह सर्व लोक पुनर्जन्माच्या चक्रात आहेत. हे अर्जुना, ब्रह्मलोकापर्यंत सर्व लोकांचा पुनर्जन्म होतो. स्पष्टीकरण. ब्रह्मा, विष्णू, महेश आणि त्यांच्या लोकांतही मोक्ष नाही, कारण तेही मरतात आणि पुन्हा जन्म घेतात. श्लोक 8.20 त्या अक्षर ब्रह्माच्या पलीकडे परम अक्षर ब्रह्म आहे, जो त्या अक्षरापेक्षा वेगळा आणि श्रेष्ठ आहे. स्पष्टीकरण. यालाच संत रामपाल महाराज परम अक्षर ब्रह्म किंवा पूर्ण परमात्मा म्हणतात. तो म्हणजेच कबीर साहेब, जो अजन्मा, अविनाशी आहे. श्लोक 8.21 तो अव्यक्त परमधामात वास करणारा आहे, जो अव्यक्त आहे, नाश न होणारा आहे. त्यालाच परमगती म्हणतात. श्लोक 8.22 त्याच्याच प्राप्तीसाठी सर्व भक्त प्रयत्न करतात. तो परमेश्वर, जो सर्वांमध्ये आहे आणि भक्तीनेच प्राप्त होतो. रामपाल महाराज यांचे निष्कर्ष. अध्याय 8. मुद्दा. अर्थ. 3 ब्रह्म आहेत. अक्षर ब्रह्म, सृष्टिकर्ता अक्षर ब्रह्म, श्रीकृष्ण, परम अक्षर ब्रह्म, कबीर परमेश्वर. पूर्ण मोक्ष केवळ परम अक्षर ब्रह्म कबीर साहेबच्या भजनानेच शक्य. मरणानंतरचे भविष्य फक्त परमेश्वराच्या सच्च्या भजनाने ब्रह्मांडाबाहेर जाणं शक्य. श्रीकृष्ण स्वतः म्हणतात, माझ्याही वर एक परम परमेश्वर आहे. कबीर वाणी. 3 ब्रह्म का भेद न जाने, वेद पुराण सब अधूरे. जो कबीर का तत्व न माने, सो रहे जन्मों में घूरे.